नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लाईव्ह सीझन मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आज आपण शिकणार आहोत एनएमएस रिझनिंग ट्रिक्स। बघा, सर्व प्रश्न आपण ट्रिक्स नुसार सोडवणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हा सर्व बुद्धिमत्तावरील आपण सर्व प्रश्न घेणार आहोत एनएमएस नवोदय आणि स्कॉलरशिपच्या मुलांसाठी। बघा, तुमच्या पुढे संख्या मालिकावरला आपण पहिला प्रश्न घेणार आहोत। पहिला प्रश्न काय दिलाय, एकदम सुपर ट्रिक नुसार मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वच प्रश्न ट्रिक नुसारच आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। बघा, इथे तुम्हाला 2 दिले, 2, 6, 12, 20, 30 आणि प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे पर्यायापैकी प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे। मला ना एक ट्रिक आहे, 1 चा वर्ग करा आणि अधिक 1च करा। 1 चा वर्ग तुम्हाला सर्वांना माहिती 1 येतो, अधिक 1 बरोबर 2, म्हणजे आपल्याला पहिली संख्या आपल्याला मिळाली। तसेच आपल्याला दुसरी संख्या मिळवायची 6। इथे करा 2 चा वर्ग आणि अधिक 2च करा। 2 चा वर्ग सर्वांना माहिती 2 चा वर्ग येतो 4, अधिक 2 बरोबर 6। पुढे आपल्याला पुढली संख्या आणायची बाळांनो 12। 12 आणण्यासाठी 3 चा वर्ग करा, अधिक 3च करा। 3 चा वर्ग 9, अधिक 3 जर केलं तुम्ही तर तुम्हाला 12 हे मिळून जाईल। पुढली संख्या आणायची बाळांनो 20। त्यासाठी 4 चा वर्ग करा, अधिक 4च मिळवा। 4 चा वर्ग 16, अधिक 4, 16 आणि 4 20, 16 आणि 4 किती बाळांनो 20। पुढे आपल्याला 30 आणायचे, 5 चा वर्ग करा, 5 चा वर्ग अधिक 5, 5 चा वर्ग 25, अधिक 5 बरोबर 30। पुढे तुम्हाला सांगायची आता गरज राहिलेली नाही, तुम्हाला ही ट्रिक समजली असणार आहे 100%। आता करायचं 6 चा वर्ग अधिक 6च, म्हणजे ज्या संख्येचा आपण वर्ग करायलो तीच संख्या काय करायची, त्या आलेल्या वर्गामध्ये मिळवायची। म्हणजे 6 चा वर्ग 36, अधिक 6, 36 अधिक 6 केलं तर तुम्हाला 42 उत्तर मिळून जाईल। पर्याय क्रमांक सी। तुमचं सुद्धा उत्तर सी आलंय का मला कमेंट करून नक्की सांगा। ओके, आपण त्याच पद्धतीने पुढला प्रश्न बघणार रिझनिंग मध्ये। बघा, पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय। ओके, सर्व प्रश्न तुम्ही वही आणि पेन काढून बसायचे, सर्व प्रश्न वहीवर लिहायचे। काही अडचण येत असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता डायरेक्टली मला। ओके, बघा पुढला प्रश्न काय दिलाय, ऑड वन आउट। म्हणजे आपल्याला एक मालिका दिलेली आहे, त्याच्यापैकी विसंगत किंवा वेगळे पद आपल्याला शोधायचे। आता विसंगत आणि वेगळे पद शोधायला एकदम सिंपल आणि साधं सांगतो। बाळांनो, इथे 16, 20, 25, 36, 49 आणि 60 दिले। पहिली संख्या घेतली तर हे 4 स्क्वेअर आहे, म्हणजे 4 चा वर्ग आहे। 5 स्क्वेअर 25 आहे, म्हणजे 5 चा वर्ग। पुढे 6 स्क्वेअर 36, म्हणजे 6 चा वर्ग आहे। आणि 7 स्क्वेअर म्हणजे 7 चा वर्ग 49 आहे। राईट, 7 चा वर्ग 49 आणि हा कोणत्याच संख्येचा वर्ग नाही, म्हणून तुमचं डी उत्तर येणार आहे 60। ओके, या पद्धतीने ऑड वन आउट मध्ये तुम्ही या पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतात, विसंगत किंवा त्यालाच आपण वेगळे पद म्हणतो। पुढला प्रश्न आपण घेणार आहोत बाळांनो एकदम सुंदर आणि साध्या ट्रिक नुसार। बघा, पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय। पुढला जर प्रश्न आपण तुम्ही नीट बघितला, कोडिंग डिकोडिंग वर 100% तुम्हाला प्रश्न खूपदा विचारला जातो। आता हा प्रश्न सोडवण्या अगोदर बाळांनो तुम्हाला एबीसीडी येणं खूप गरजेचं आहे। मी एबीसीडी लिहून घेतोय, माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। EFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि झेड तुम्हाला दिलेले आहे। हे असे एबीसीडी लिहिल्यावर बाळांनो आपल्याला सी च्या नंतर डी दिले, सी च्या नंतर डी, पुन्हा ए च्या नंतर बी बघा, इथं सी च्या नंतर डी दिले, ए च्या नंतर बी दिलेले, ए च्या नंतर बी दिलेले, बरोबर आहे का। सी च्या नंतर डी हा पहिला ग्रुप झाला आपला, सी डी पहिलं, ए बी दुसरं आणि टी यू बघा, टी यू तिसरं झालं। टी यू कुठे, इथे या, टी च्या नंतर यू झालं तिसरं। त्या पद्धतीनेच आपल्याला डी ओ जी चं काढायचं बाळांनो, एकदम सुंदर आहे डी ओ जी, बरोबर आपल्याला काढायचे। आता डी च्या पुढे घ्यायचं पहिल्या नंबरला, डी च्या पुढे काय आहे ई। आपण जसं सी डी घेतलं तसं डी ई, म्हणजे इथं काय येणार आहे तुम्हाला ई येणार आहे। राईट, डी ई बघा, हे डी आणि हे ई फर्स्ट नंबर। ओके, पुढे ओ च्या पुढे काय येणार आहे पी, ओ आणि पी, ओ पी इथं घ्यायचंय पी। आता जी एच इथं घ्यायचं एच, ई पी एच आहे का बघा, ई पी एच, ई पी एच।
पर्याय क्रमांक ए EPH. खूप सुंदर आणि साध्या पद्धतीने तुम्ही हे असे प्रश्न एबीसीडी पाठ करून टाका, त्याला नंबर द्या. नंबर सुद्धा तुम्हाला एबीसीडी चे पाठ असणं गरजेचं आहे. पुढला प्रश्न मी बघतोय 4 नंबरचा आपल्यासाठी काय दिलाय. एकदम सुंदर आणि साध्या पद्धतीने हा सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. ओके, तुमच्या पुढे प्रश्न तुम्हाला बाळांनो दिसत असेल. प्रश्न काय दिला बघा. अल्फाबेट सिरीज, त्याला आपण अक्षर मालिका देखील म्हणतो किंवा इंग्रजी वर्णमाला आपण त्याला असं संबोधतो. बघा प्रश्न दिला ACFJO. आता परत आपल्याला एबीसीडी इथे लिहून घ्यावं लागेल, कारण की हा एबीसीडी वर प्रश्न आहे. ABCDEFGHIJKLMNOPQRST. ओके, परंतु असं होईल कारण की ओ आहे. ओच्या पुढे आपल्याला काय अल्फाबेट लागत असतील तर आपण घेऊ. ठीक आहे, बघा आता पहिल्यांदा तर तुम्हाला इथं ए दिसत असेल बघा. ओके, ए. एच्या नंतर बाळांनो तुम्ही जर बघितलं तर एक अल्फाबेट सोडून दिलाय बघा. तुम्ही एक अल्फाबेट सोडून दिलाय आणि त्याच्यानंतर सी घेतलंय. पुढे डी आणि ई सोडून दिलेलं आहे आणि एफ घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं एक अल्फाबेट, दोन अल्फाबेट, आता 3 अल्फाबेट आपल्याला सोडून द्यावा लागतील आणि जे घ्यावा लागेल. आता 3 अल्फाबेट सोडून दिल्यानंतर 4 अल्फाबेट बघा. 1 2 3 आणि 4 तुम्हाला इथे भेटणार आहे. ओच्या नंतर 5 अल्फाबेट सोडून द्या. आता 1 2 3 4 आणि 5 PQRST इथं येणार आहे बघा यू. काय येणार आहे? यू आहे का बघा. पर्याय क्रमांक सी यू उत्तर आहे तुमचं. इथं काय आलंय तुमचं यू. ओके, यू येणार होतं. म्हणजे इथं पहिल्यांदा एक अल्फाबेट सोडून दिला, नंतर 2 अल्फाबेट, नंतर 3 अल्फाबेट, नंतर 4 अल्फाबेट आणि नंतर 5 अल्फाबेट. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर. पुढला प्रश्न आपल्याला बघायचा आहे 5th नंबरचा काय दिलाय बघा. तुमच्या पुढे 5th नंबरचा अनालॉगीवर क्वेश्चन आहे. बऱ्याचदा असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. समान संबंध आपण त्याला म्हणतो. म्हणजे बर्ड जसे स्काय त्याच प्रमाणात फिश जसे काय येणार आहे. इथे तुम्हाला रिव्हर, वॉटर, सी आणि पॉन्ड दिलेला आहे. आता ह्याच्यापैकी जर आपण बर्ड म्हणजे पक्षी असतो बाळांनो. बर्ड म्हणजे काय? पक्षी. पक्षी काय उडतो? आकाशात उडतो. स्काय आकाशात, राईट. पक्षी कशात उडतो? आकाशात. तसंच फिश म्हणजे मासा. मासा कशात असतो? मासा असतो वॉटरमध्ये, पाण्यामध्ये. पाण्यात, म्हणून इथं पाणी. ओके, बघा फिश जसं स्काय तसं सॉरी बर्ड जसे स्काय त्या पद्धतीने फिश जसे काय येणार आहे तुम्हाला? वॉटर येणार आहे. पर्याय क्रमांक बी. आपण असे बरेच प्रश्न तुम्हाला सोडून घेत असतो बघा. आता हा सुद्धा प्रश्न बाळांनो एक संख्या मालिकावर तुम्ही हे प्रश्न कमेंट करून मला उत्तर ह्याचे सांगायचे आहे. ओके, बघा हे सुद्धा प्रश्न आपण बरेच अशा प्रश्नांची आपल्या या चॅनलवरती तयारी करून घेत असतो. हा सुद्धा प्रश्न आहे आपण. आणि आतापर्यंत मी तुम्हाला बरेच प्रश्न सुद्धा तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. ओके, बघा आता मी तुम्हाला एक प्रश्न सांगावासा मला वाटतं. एज प्रॉब्लेमवरला तुम्हाला दिसत असेल. आणि हा प्रश्न मी घेतलाय का? कारण की असे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेत विचारले जातात बघा. आता या प्रश्नाला परिस्थिती आधारित एज प्रॉब्लेम वयवारीवर प्रश्न विचारले जातात. त्याची एक सुंदर आणि साधी ट्रिक सांगतो तुम्हाला. मुलाचे वय 10 वर्ष आणि वडिलाचे वय मुलाच्या वयाचा तिप्पट आहे, तर 5 वर्षानंतर वडिलांचे वय किती असेल? बाळांनो 10 वर्ष वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, म्हणून 10 गुणवले 3 करा. 10 त्रिक 30 तिप्पट आहे. तर 5 वर्षानंतर वडिलाचे वय किती होईल? म्हणून अधिक 5 करा, बरोबर तुम्हाला किती येईल? 35 वर्ष. वडिलाचे वय किती असेल? तर 35 वर्ष असेल. अशा ट्रिक आपल्या पूर्ण चॅनलवरती आपल्या प्रत्येक व्हिडिओवरती आपण सेंड केलेले आहेत. ते होमवर्कला तुम्ही प्रश्न घ्यायचे आहेत, त्याचे स्क्रीनशॉट काढून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही मला कमेंट करून उत्तर याचं सांगू शकतात. ओके, सरळ व्याजवर तुम्ही सोडवलं तर सिंपल इंटरेस्ट टाका आणि त्याचं उत्तर सांगा. भूमिती कोणाचे माप ह्याचं उत्तर सांगितलं तर भूमिती कोणाचे माप असे लिहून उत्तर तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. सर्व ट्रिक आपण तुम्हाला सांगितलेले आहेत. काही अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण अशा ट्रिकने. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.